आज इथं मी बनवलेले आहेत ज्वारीचे पळी पापड. करायला अगदी सोपे, फक्त 2 दिवसात ज्वारी भिजत घातलेली होती आणि तिसऱ्या दिवशी हे पापड केलेले. जास्त दिवस ज्वारी भिजवायची सुद्धा गरज नाही आणि ह्याला पण जास्त म्हणजे आपली रेसिपी आहे ती बिघडायचं टेन्शन नसतं किंवा जास्त मेहनतसुद्धा लागत नाही. तुम्ही पळी पापड असले की कसं करायला सोपं राहतं. पीठ व्यवस्थित शिजलं की पापड छान निघतात सुद्धा. आणि तसं बघायला गेलं तर बघा, ज्वारीचे पापड एवढे पांढरे होत नाहीत तरीसुद्धा हे पापड पांढरे झालेले. आता हे पीठसुद्धा मी मिक्सरवरच बारीक केलेली ज्वारी. छान असे हे ज्वारीचे पापडसुद्धा तयार झालेले होते. आता तांदळाचे पापड कसे जास्त फुलतात तेवढे ज्वारीचे फुलत नाहीत. मात्र हे पापड ज्वारीचे अप्रतिम लागतात. ज्वारीच्या, बाजरीच्या किंवा गव्हाच्या ज्या आपण रेसिपी करतो म्हणजे कुरडई पापड, तर त्या चवीला जास्त होतात. तर मस्त असे हे ज्वारीचे पापड तळल्यानंतर पण तुम्ही पाहू शकता छान झालेले आहेत. तर उन्हाळ कामातलं म्हणजे बऱ्यापैकी माझं आता चिप्स तेवढं राहिलेलं होतं, तेच करायचं राहिलेलं आहे. म्हणजे बाजरीचं खारुडं, कुरडई, ज्वारीचे पापड, तांदळाचे पापड आणि साबुदाण्याची चकली केलेली, बटाटा ते पण झालेली. तर इथं ना मी ज्वारी 2-4 वेळा स्वच्छ धुवून ती 2 दिवस भिजवून घेतली आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 5 वाजता ही काढली पाण्यातून. त्यावेळी पण धुवूनच घेतली आणि काढल्यानंतर ती सुकायला ठेवून दिली. आपला स्वयंपाकी होईपर्यंत म्हणजे 7:30-8पर्यंत ती अशी सुकून घेतली. फॅन वगैरे काहीच नव्हता त्यात, म्हणजे बऱ्यापैकी सुकलेली. थोडासा ओलावा असतोच म्हणजे थंड लागते हाताला ज्वारी. आणि नंतर ना मिक्सरमध्ये हे दळून घ्यायचं. म्हणजे जेवढं आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करता येतं तेवढं करायचं. आणि चाळताना पण ना मी हे फक्त पुरणाच्या चाळणीनं चाळून घेतलेलं होतं. जास्त आपल्या पिठाच्या चाळणीने वगैरे चाळायची गरज नाही. तरीसुद्धा म्हणजे भरपूर जो कोंडा आहे ना तो साईडला निघतो. तर ह्या कोंड्याच्या पण रेसिपी करतात तुम्हाला हव्या असतील तर. तर पीठ बघा छान पीठ तयार झालेलं होतं. आता तो कोंडा आपल्याला इथं वापरायचाच नाही, तो साईडला ठेवून द्यायचा. तर हा एवढा कोंडा निघलेला होता. आता ओलसर थोडीशी ज्वारी राहतेच म्हणजे ओलावा असल्यामुळं त्यामध्ये कोंडा निघतो. आणि आता हे सगळं पीठ चाळून घेतलेलं ना एका भांड्यानं मोजून घ्यायचं म्हणजे आपल्याला पाणी ठेवायला बरं पडतं. आणि रात्रीच आपण हे पीठ चाळून ना त्यामध्ये आता पाणी टाकून हे भिजत ठेवायला द्यायचं. आता ह्यामध्ये थोडं जास्तीचंच पाणी टाकायचं. वरचं पाणी आपण नंतर काढून टाकू शकतो. थोडंफार लाल किंवा असा कलर येतो त्याला, तर ते काढलं तरी चालतं. आता हे पीठ चुलीवर शिजवते. चुलीवर कसं भरपूर वेळ आपल्याला मिळतो आणि व्यवस्थित पीठ शिजलं जातं, सगळीकडे जाळसारखा लागला जातो. आता ह्याला ना पाणी जेवढं पीठ आपण 1 पातेलं पीठ होतं हे, तर 3 पातेलं एवढं पाणी लागतं म्हणजे 3 पट पाणी लागतं पिठाच्या. तर हे 1 पातेलं टाकलं, हे दुसरं पातेलं आणि तिसरं पातेलं. तर एवढं पाणी पुरेसं होतं. जेवढं पीठ तेवढंच पाणी यामध्ये लागतं. जास्त पाणी अजिबात लागत नाही. जसं तांदळाला पाणी खूप जास्त लागतं, 1 5 पट तरी जातं, पण ह्याला 3 पट पाणी असेल तरी पुरेसं होतं. आता पाण्याला उकळी येऊ द्यायचे. तर हे पीठ रात्री आपण भिजत ठेवलेलं होतं, तर हे वरचं पाणी ना थोडंसं काढून घेतलं तरी चालतं, नाही काढलं तरी चालू शकतं. पण काढलं तर आपलं जे आपण पापड करतोय ते थोडे अजून पांढरे व्हायला मदत होतात. कारण ज्वारी जास्त एवढी पांढरी नसते तांदळासारखी वगैरे. तर हा चीक ज्वारीचा अशा पद्धतीचा तयार झाला आहे. हा थोडंसं घट्ट वाटतंय म्हणून यामध्ये मी थोडंसं अजून पाणी टाकून घेते. थोडंसंच टाकलेलं आहे, जास्त नाही. म्हणजे आपण ज्यावेळी गरम पाण्यात हे मिक्स करून घेतो त्यावेळी गाठी होऊ नयेत म्हणून. तर परत एवढंसं पाणी यामध्ये मी टाकून घेतलेलं आहे. आता ह्यामध्ये ना आपण मीठच फक्त आत्ता सध्या तर टाकले. नंतर आपण जे तीळ किंवा ह्याच्यात जिरं टाकले जातात ज्वारीच्या पापडमध्ये, त्याने पापडाला जास्त छान टेस्ट येते. तर ते आपण नंतर टाकायचे. आता सध्या फक्त मीठच टाकलेलं आहे मी ह्यामध्ये. आणि हे पीठ आहे त्यामध्ये असं सतत हलवत नाही, ह्याला वैरून घ्यायचं आहे.
आणि आता ह्याला ना एकसारखं थोडा वेळ शिजेपर्यंत ना सुरुवातीचं एक 15-20 मिनटं तर ना असं सतत हलवत राहायचं, म्हणजे यामध्ये गाठी होत नाहीत. आपण जर असं जाळ चुलीला खाली भरपूर आहे, नाहीतर मग काय होणार, यामध्ये गाठी होणार जर हलवायचं सोडून दिलं तर. त्यामुळं कंटिन्युअस असं हलवत राहिलं सुरुवातीचं एक म्हणजे 15-20 मिनटं किंवा अर्धा तास ना थोडासा वेळ द्यायचा, ते सतत हलवत राहायचं. आणि नंतर मात्र जाळ कमी करून ना थोड्या थोड्या जाळावरती हे शिजू द्यायचं, त्यावरती झाकण ठेवायचं. आणि एक नंतर आता मला स्वयंपाक करायचा होता, तर पूर्ण स्वयंपाक होईपर्यंत हे पीठ शिजू दिलं. 1.5 तास ते 2 तास वेळ गेलेला. अधूनमधून ह्याला हलवत ना बारीक जाळावरती ना आर पण असतो आणि थोडासा जाळ त्यावरती शिजवून घेतला. आणि आता पीठ शिजून तयार झालेलं होतं. ह्याचे पळीपापड आता करायचेत. तर त्या अगोदर ना तीळ टाकलेले आहेत, पांढरे तीळ, आणि जिरं टाकलेलं आहेत. यामध्ये तुम्हाला मिरची पावडर हवी असेल काही जण ती पण टाकतात, पण जिरं तीळ आणि मीठ यामध्ये मी टाकलेलं आहे. नंतर आता हे पीठ मी काढून वरती आणले, तर तुम्हाला दाखवते जवळून. तर अशा पद्धतीचं आता हे जास्त घट्ट पण नाही, ह्याला जास्त असं फिरवावं पण लागत नाही. थोडंसं हलक्या हातानं फिरवलं तरी हे पापड तयार होतात. आता हे थोडंसं थंड झालं तर पीठ अजून घट्ट होतं. थंड झाल्यानंतर मात्र पळीनं त्याला अजून थोडंसं टाकल्यानंतर फिरवावं लागतं. गरम गरम आहे तोपर्यंत जास्त फिरवावंसुद्धा लागत नाही, पटकन हे पळीपापड तयार होतात. पाणी तेवढंच टाकलं ना, जेवढं म्हणजे 1 भांडं पीठ असेल तर 3 भांडी पाणी टाकायचं, बरोबर शिजतं. आणि जरी पातळ झालं असं वाटलं तुम्हाला तर ते थंड झाल्यानंतर अजून घट्ट येतं. पाणी मोजून टाकलं की बरोबर होतात. तर आणि पापड अजिबात चिरले नव्हते, काढायला ना एकदम इझी, सगळे पापड व्यवस्थित निघलेले. एकसुद्धा पापड असा काढताना तुटत नव्हता. कापडावरतीच घातलेलं, नंतर कापड ते उलटं करून त्याच्यावर पाणी मारून ते काढून घेतलेलं. आणि नंतर 1 दिवस पूर्ण उन्हामध्ये हे कडकडीत वाळवून घेतलेले आहेत. आता ऊन भरपूर आहे गावाकडे तरी, त्यामुळे व्यवस्थित सुकतात पापड. दुसऱ्या दिवस म्हणजे आपल्याला उन्हात घालायची गरज पण पडत नाही. आणि तळल्यानंतर बघा छान पांढरा शुभ्र असा हा ज्वारीचा पापडसुद्धा झालेला आहे. तसं म्हणजे ज्वारीचे पापड एवढे पांढरे होत नाहीत, कारण ज्वारीची पिवळी असते, त्यामुळं आपण काय ह्याचा चीक वगैरे काढलेला नसतो. तरीसुद्धा म्हणजे बऱ्यापैकी झालेले. मात्र चवीला आणि हे थोडे ज्वारी, बाजरी, गहू ह्याचे म्हणजे गव्हाची कुरडई किंवा ज्वारीचे पापड, आपण बाजरीचे खारोडे करतो, हे चवीला छान लागतात. आपण इतर म्हणजे रव्याचं, पोह्याचं करतो त्यापेक्षा. तर छान असे आणि तोडल्यानंतर पण तुम्ही बघू शकता मस्त हे ज्वारीचे पापड तयार झालेले आहेत. तर आता एवढं सगळं म्हणजे उन्हाळ्याचं वाळवणाचे पदार्थ करून झालेले. माझे चिप्स करायचे राहिलेत, ते पण बटाटे आणण्या वाचून, तर ते तेवढं करून घ्यायचे. तर साबुदाणा बटाट्याची चकली पण, हे बाजरीचे खारोडे केलेले होते. आणि कुरडईची रेसिपी पण बहुतेक मी तुमच्यासोबत शेअर केलेले लॉंग व्हिडिओमध्ये. आणि तांदळाचे पळीपापड, हे राशनच्या तांदळाचे आहेत, हे सुद्धा पापड छान झाले. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. श्री स्वामी समर्थ.